मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झाल्याचं कळतं आहे। हॉटेल ताजलँड्समध्ये भेट झाल्याची चर्चा सूत्रांकडून आहे। राज ठाकरे ताजलँड्समध्ये होते आणि हॉटेलमध्ये ते देवेंद्र फडणवीस यांना भेटले असं कळतंय। देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट कशा करता झाली, ती झाली आहे का, जर झाली असेल तर कुठल्या विषयावर चर्चा झाली, अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही, पण या दोघांची म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ताज लँड्स एंडमध्ये भेट झालेली आहे असं कळतंय। आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांना आता आपण अधिक विचारूया। प्रणाली, काय सांगाल या बैठकी संदर्भात, या भेटी संदर्भात? खरं तर आपण बघितलं तर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी 10 वाजता त्यांचा कार्यक्रम देण्यात आलेला होता की ते 10 वाजता त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो रोजचा दैनंदिन कार्यक्रम येतो त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये सुद्धा असे ताजलँड एंडला काही कार्यक्रम आहेत त्या निमित्तानं जात आहेत असं कुठेही लिहिलेलं नाहीये। अचानक राज ठाकरे यांच्या घरातनं गाड्या निघतात आणि त्या थेट ताजलँड एंडला पोहोचतात आणि तिथे मुख्यमंत्री यांचा सुद्धा ताफा पोहोचतो। त्यामुळे कुठेतरी या गोष्टीला दुजोरा मिळू शकतो की हे दोन्ही नेते जे आहेत ते एकाच वेळेला एकाच ठिकाणी असल्यामुळे या दोघांचीही भेट झाली असण्याची शक्यता आहे। त्यांचे खासगी कार्यक्रम साहजिक आहे की ते प्रसार माध्यमांना सांगितले जात नाही, परंतु त्यांचे जे सार्वजनिक कार्यक्रम आहे या कार्यक्रमांची मात्र रोज माहिती असते आणि त्यानुसार दोघांच्याही वेळा ज्या आहेत या दोघांच्याही वेळा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी होत्या आणि असं असताना दोघेही कुणालाही न सांगता जर एकाच ठिकाणी एकाच वेळेला असतील तर त्यामुळे या दोघांची भेट झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या मुंबई महानगरपालिका किंवा राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडगम वाजलेले आहेत। प्रभाग रचनेसाठीचे निर्देश देण्यात आलेले आहे। त्या पार्श्वभूमीवर आणि त्याचबरोबर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे दोन पक्ष एकत्रित येतात का या दृष्टीने सुद्धा ज्या चर्चा चालू आहेत त्याचबरोबर दुसरीकडे मनसे अध्यक्ष आणि राज ठाकरे मनसे अध्यक्ष आणि त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट यांची सुद्धा जी आहे ती चर्चा चालू आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे भाजपचे प्रमुख नेते आहेत महाराष्ट्रातले त्यांची राज ठाकरेंबरोबर भेट होणं साहजिक आहे की याला राजकीय अर्थ आहे आणि त्यामुळे आजच्या या भेटीचं महत्त्व सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठंच मानायला हवं। नेमकं या बैठकीमध्ये काय झालं, काय चर्चा झाली ही थोड्या कालावधीनं आपल्याला कळेलच, परंतु या दोन नेत्यांची ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते। नक्की प्रणाली, अजून एक शंका घ्यायला वावे, या आधी सुद्धा सदिच्छा भेट होती, इथे आलो होतो म्हणून जाऊन आलो असं शिवतीर्थावर दोनदा मुख्यमंत्री जाऊन आलेले आहेत। असं असताना अशा पद्धतीने नियोजित कार्यक्रम थोडेसे बाजूला ठेवून एकत्रित एकाच ठिकाणी असणं, त्यांचे ताफे असणं, भेट झाली, चर्चा झाली हे नाकारता येत नाही। अगदी खरं आहे। जेव्हा एका प्रमुख पक्षाचे नेते आणि अध्यक्ष आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री मी जसं म्हणाले की नियोजित कार्यक्रम बाजूला ठेवून एकाच वेळेला एकाच ठिकाणी असतील आणि त्या दोघांमध्ये भेट होणार नाही हे शक्य नाही आणि जेव्हा दोन राजकीय नेते एकत्रित येतात त्यावेळेला साहजिक आहे की त्यांच्यामध्ये राजकीय चर्चा होतच असते आणि त्यातही जर त्याला पार्श्वभूमी विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंगण असेल। प्रणाली, तुम्हाला काही क्षणासाठी थांबवते। भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। केशवजी, नियोजित कार्यक्रम दोघांचे होते, वेगवेगळ्या ठिकाणी होते, पण ताज लँड्स एंडमध्ये दोघंही भेटले तशी चर्चा आहे, तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की जरी ते भेटले असतील तरी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये राजकीय नेते जरी विरोधी पक्षातले असले किंवा वैचारिक विरोधक असले ते एकमेकांना भेटतात, विकासाप्रमाणे चर्चा करतात। त्यामुळे दोन महाराष्ट्रातले महत्वाचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, राज ठाकरे सुद्धा एका महत्वाच्या पक्षाचे महत्वाचे नेते आहेत महाराष्ट्रातील, त्यामुळे ते दोघं भेटतायत। त्यामुळे ह्याच्यातनं काही फार लगेच युती होणार का, आघाडीत येणार का, युतीमध्ये राज ठाकरे येणार का, अशा प्रकारचे प्रश्न आज लगेच उपस्थित करण्याची आवश्यकता नाही। दोन नेते भेटतायत, काही विकासाच्या प्रश्नावरती चर्चा असू शकते, त्यात काही शंका असणं कारण नाही, पण त्यातून फार मोठे अर्थ काढण्याची आवश्यकता नाही। केशवजी, पण एका बाजूला मवियासोबत मनसे जाईल का, अशा घडामोडी म्हणजे दोन भाऊ एकत्र येण्याच्या चर्चा होत आहेत, निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, असं असताना महायुतीसोबत त्यांनी यावं याकरता काही संवाद झालेला असू शकतो? असं दोन भाऊ, आमची भूमिका यापूर्वी स्पष्ट केली, दोन भाऊ जर एकत्र असतील तर आमचं त्याला विरोध असण्याचं कारण नाही। प्रश्न दोन भाऊ एकत्र येणं आणि महाराष्ट्राचा विकास हे दोन्ही प्रश्न हे पूर्णतः वेगळे आहेत।
दोन भाऊ एकत्र येणं हे त्या त्यांच्या कार्यकर्त्यांची गरज असू शकते, त्यांच्या काही जे काही थोडेफार कार्यकर्ते आहेत. पण महाराष्ट्राचा विकास हा मोठा व्यापक विषय आहे. त्यामुळे दोन भावांनी एकत्र यावं की नाही हा त्यांचा दोन पक्षाचा प्रश्न आहे. त्याशी भारतीय जनता पार्टीला काही म्हणण्याचं कारण नाही. किंबहुना दोन भाऊ एकत्र आले तरी भारतीय जनता पार्टीला काही आक्षेप असण्याचं कारण नाही नाही. पण त्यांना शुभेच्छा. केशवजी, मुख्यमंत्र्यांची चर्चा झालेली असू शकते का आजच्या भेटीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची, की तुम्ही महायुती बरोबर यावं? नाही, असं आहे की विकासाच्या प्रश्नावरती जे आमच्या सोबत येतील ते सगळ्यांना सोबत आम्ही घेऊन जाणार, हे यापूर्वी आम्ही स्पष्ट केलंय. त्यामुळे विकासाच्या प्रश्नावरती जसं लोकसभेला राज ठाकरे यांनी मोदीजींना पाठिंबा दिला होता, आपल्याला स्मरत असेल, त्यावेळी मी त्यांचा पाठिंबा घेतला होता. विधानसभेला ते वेगळे लढले, त्यावेळी आम्ही त्यांच्या निर्णय सन्मान केला, त्यांनी वेगळं लढावं. त्यामुळे लोकशाहीमध्ये जशा गोष्टी आहेत त्या पद्धतीने पुढे जाणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. त्यामुळे जर त्यांना विकासाचा आज ती वेळ नाही की याच्यावरती युती होणार का, महाविकास आघाडी जाणार का, दोन भाऊ एकत्र येणार का, या प्रश्नाचे अर्थ आणि या भेटीचा अर्थ लावण्याची आज आवश्यकता वाटत नाही. दोन महाराष्ट्राचे महत्वाचे नेते आहेत, विकासाच्या प्रश्नावर सुद्धा एकत्र आले असतील तर त्यात गैर मानण्याचं काही कारण नाही. हा, पण दोन भाऊ एकत्र आले, दोन पक्ष मनसे आणि उबाठा एकत्र आले, ते थोडंसं मुंबईमध्ये जड जाईल भाजपला असं वाटतंय? बिलकुल नाही, बिलकुल नाही. भारतीय जनता पार्टीची असे की भारतीय जनता पार्टी ही आपल्या स्वतःची रणनीती तयार करून स्वबळावर म्हणजे महायुती हो, म्हणून आम्ही आमच्या याच्यावर लढतो. आम्ही समोर विरोधक कशा पद्धतीने लढतो याचा विचार करत नाही, कारण विरोधकांनी 2 आहेत, 3 आहेत का 1 आहेत याच्यापेक्षा आम्ही आमची विकासाची कामं घेऊन लोकांसमोर जाऊ. त्यामुळे दोन भाऊ एकत्र आले अथवा वेगळे लढले तरी आमच्यासाठी आम्ही लोकांकडे जातोय जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे दोन भाऊ एकत्र येण्याने आमच्यासाठी तो काही फरक पडत नाही. पण केशवजी, मुख्यमंत्र्यांनी तर अनेकदा जाहीरपणे सांगितले की राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत आणि दोनदा ते जाऊन सुद्धा घरी आलेले आहेत मातोश्रीवर. सदिच्छा भेट होती, जवळच कार्यक्रम होता मुख्यमंत्र्यांचा म्हणून ते गेलेले होते. मग असं असताना नियोजित कार्यक्रम बाजूला ठेवून ही एक हॉटेलमधली भेट चर्चेला नक्कीच वाव आहे. नाही, मी पुन्हा तेच सांगतोय की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली दोघं मित्र आहेतच, त्यात शंका वाढायचं कारणच नाही. किंवा महाराष्ट्राचं हे राजकारणच आहे की महाराष्ट्रामध्ये साऊथ प्रमाणे शत्रुत्वाचं वातावरण विरोधकांमध्ये कधीच नसतं. साऊथच्या काही राज्यांमध्ये तसं वातावरण असतं. आपण ते बघितलं, जयललिता बघितलं, समोर द्रमुक बघितलं, ते चित्र तेव्हा बघितलं आपण. महाराष्ट्रामध्ये वैचारिक विरोधता पाळली जाते, पण व्यक्तिगत पातळीवरती सौहार्दाचे संबंध असतात. तीच परंपरा महाराष्ट्रात आजही सुरू आहे. त्यामुळे जरी वैचारिक विरोधता किंवा काही वेगळे मुद्दे राज ठाकरेत असू शकतात, जरी ते आज आमच्यासोबत महायुतीत नसले तरी सुद्धा ते एक महाराष्ट्राचे नेते आहेत आणि त्यांच्यासोबत एक विकासाची भूमिका आहे आणि त्यावर चर्चा करण्यात काहीच आक्षेप नाही, मैत्री असण्यात काहीच आक्षेप नाही त्यामध्ये. पण याचा अर्थ लगेच ते महायुतीत येणार किंवा दोन भावांना एकत्र यायला विरोध करायचा म्हणून देवेंद्रजी त्यांना भेटतायत असा अर्थ आज काढण्याची गरज नाही. नक्की नक्की. केशवजी, खूप खूप धन्यवाद. सविस्तरपणे तुम्ही सगळ्या प्रश्नांना उत्तर दिलीत त्याबद्दल.